ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वटपौर्णिमेच्या दिवशीच पत्नीने केला पतीचा निर्घृण खून। 15 दिवसापूर्वी झाले होते लग्न। सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे वटपौर्णिमेच्या पवित्र दिवशी एक धक्कादायक घटना घडली असून पत्नीनेच आपल्या नवऱ्याचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे। अनिल तानाजी लोखंडे असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे। कुपवाड शहरातील एकता नगर भागात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी राधिका इंगळे हिला अटक केली आहे। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अनिल लोखंडे यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर 17 मे रोजी त्यांनी राधिका इंगळे हिच्याशी विवाह केला होता। लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच नवविवाहित दाम्पत्यात वाद सुरू झाले होते। काही दिवसापूर्वी अनिल आणि राधिका यांच्यात जोरदार भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले। या वादातून राधिकाने वटपौर्णिमेच्या रात्री झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा जागीच खून केला। घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। या खून प्रकरणी पोलिसांनी राधिकाला तात्काळ अटक केली असून अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे। प्राथमिक चौकशीत वैवाहिक वादातून ही हत्या झाल्याचं उघड झालं आहे। महानकर न्यूजसाठी सांगलीहून आदी माने।